मतदानाआधीच सोलापूरमधल्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरात गाजतीये। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन पाटलांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले आणि अनगरमध्ये राजकीय ड्रामा सुरू झालाय। थिटेंचा अर्ज छाननीत बाद झाल्यावर पाटलांचे थोरले पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे यांना चेव चढला आणि त्यांनी थेट अजित पवारांना नाद करायचा नाही असं आव्हान दिलं। जोरदार टीकेनंतर मुलगा चुकल्याचं राजन पाटलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पार्थ आणि जय पवार समजून बाळराजेंना माफ करावा अशी विनंती राजन पाटील यांनी अजित पवारांना केली। अजितदादांना चॅलेंज करणारा मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलंय, मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केलंय। परंतु अनेक वर्षापासून आम्ही बघत होतो की काही लोक, काही मंडळी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते, आमच्या गावाला बदनाम करत होते। म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला की अनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची, परंतु ते त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल, परंतु अजितदादांना मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं। जर ते झालं असेल तर मी ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो। एकेकाळी अजित पवारांचे सहकारी राहिलेल्या राजन पाटलांच्या चिरंजीवानी थेट अजित पवारांनाच चॅलेंज दिल्यावर आता राष्ट्रवादीने बाळराजेंचे कान टोचले। विजयाच्या नंतर ज्या पद्धतीनं अजितदादाबद्दलची भाषा वापरली गेली होती, ती भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नव्हती। त्यामुळं कुठेतरी त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे। नाव त्यांचं बाळराजे असलं तर त्यांनी बाळासारखं राहावं, कारण तुम्ही आपली गुणवत्ता पात्रता विसरू नये। दरम्यान राजन पाटील नेमकं काय म्हणतात या संदर्भात तेही जाणून घेऊया। आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही। जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे। आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा, भावनेत म्हणा, जे अपशब्द झाले ते अत्यंची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो। अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीने मी त्यांना विनंती करेन। तर अनगरच्या बाळराजे पाटलांना केवळ अजित पवारांच्या पक्षानेच नव्हे तर शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनीही सुनावलंय। रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून बाळराजेंवर निशाणा साधलाय। या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, आदरणीय राजन पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे। परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटलं। आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही। ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल। मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या। असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय आणि #महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच। आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा आहे, अशी एक्स पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। तर राज्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजप नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला तर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी अर्ज मागे घेतला। त्यानंतर प्राजक्ता पाटील यांनी मतदानाआधीच विजयाचा गुलाल उधळल्याचं पाहायला मिळालं। सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार। हे तुमचं प्रेमच आहे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या
लेवलला गेलो आहेत आणि आपले मार्गदर्शक माझे सासरे दादासाहेब, माझे मोठे दीर भाऊसाहेब आणि माझे हस्बंड अजिंक्य राणा पाटील यांना सगळ्यांना खूप धन्यवाद करते आणि सगळ्या गावकऱ्यांचे खूप धन्यवाद करते. दरम्यान अर्जावर सूचकाची सही नसल्यानं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केल्याचं सांगण्यात आलंय. अर्ज बाद झाल्यावर उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्ज बाद करणं हा राजकीय कट आहे असा आरोप त्यांनी केला. याबाबत न्यायालयात दाद मागू असंही उज्ज्वला थिटे यांनी स्पष्ट केलंय. राजन पाटील यांचे कट पहा ना. त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती की यांच्या विरोधात एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात तो उभा राहू नये हे त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घरदार जाळणे हे तर सगळं आता सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे. म्हणजे मी भविष्यात ह्यांच्या विरुद्ध लढणार म्हणून ह्यांनी मतदार यादीतून पुन्हा नाव काढण्याची पहिलाच प्रयत्न चालू केला. आणि आता स्वतः ते म्हणतात की 302ची कलमं आम्ही भोगणार आहे आणि माझ्या मुलाला मी 302च्या कलमातून बाहेर काढले. मी ज्यावेळेस ह्या मुलाला घेऊन माफी मागायला गेले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302च्या कलमातून मुलांना सोडवलंय, माझ्या समोर असला हट्टीपणा आहे ते चालणार नाही. मग जेव्हा तशा मोठ्या गुन्ह्यातून तुम्ही मुलं सोडवताय तर मतदार हे आता माझ्या अर्जातून 4 कागद बाद न करायला किती वेळ लागणार आहे. आरओ सरांचं काम होतं की बाबा आम्ही तिथं दोघंच होतो. आमच्या वकिलांचं तर तिथं दहशतीपोटी कोणी तिथे छाननीला येणार नव्हतं. निवडणूक अधिकाऱ्यांना मी सांगितलं सर उद्या 11 वाजता छाननी आहे पण आम्ही दोघंही येऊ शकत नाही, आज एवढा फौजफाटा आणि उद्या आम्ही येऊ शकत नाहीये. तर ते म्हणले वकील. मी म्हणलं कुठल्याही दहशतीपोटी एकही वकील छाननी वेळी उपस्थित राहणार नाही. याचाच फायदा त्यांनी पाटील परिवार विरुद्ध याआधी तर पूर्वीपासून माझा लढा चालू आहे. मुलाच्या दाखल्यावरची केस बाल हक्क आयोगात चालू आहे. पोलिसांनी पुरावे मिटवले. पोलिसांच्या विरुद्धची पुराव्याची केस मानवी हक्क आयोगमध्ये चालू आहे. आता हा नवीन कुटाण, आता जिल्हा न्यायालयाला जायचं ह्यांच्या विरोधात की बाबा माझा अर्ज का बाद केला. मला आता ती सवय झाली ना. गेली 2.5 वर्ष घरदार सोडून पाटील परिवारामुळे आता मला बोंबलत फिरायची वेळ आली. आता कायद्याशिवाय मी कुठे जाणार. ह्यांच्यासारखी गुंडगर्दी करायला आमच्यापाशी गुंड नाहीत आणि ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी आम्ही आहे. दरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अर्ज बाद करण्यावरून चौकशीची मागणी केली आहे. अनगरकर पाटलांनी पळपुटेपणा पुन्हा सिद्ध केल्याची टीका उमेश पाटलांनी केली तर सुप्रिया सुळेंनी अशी दहशत पाहिली नसल्याचं म्हटलं. राजन पाटला सकट प्रशासकीय अधिकारी हे सगळे याच्यामधले दोषी आहेत. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे फक्त निवडणूक बिनविरोध करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे आणि बिनविरोध करावी व्हावी म्हणून कुठल्याही तराला जाऊन तुम्ही अर्ज बाद करताय आणि पळपुटे आहेत. हे आता पेननं लिहिलेलं सुद्धा खोडणारे रबर आलेले आहेत आणि ते 50 रुपयात मिळतात आणि ह्या रबराच्या साह्यानं त्यांनी त्यामध्ये सही गायब केलेली असावी असा त्याच्यामध्ये मला संशय आहे. सहीच नाही अजूनही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बदललेल्या आहेत असा आम्हाला संशय आहे. अशी दहशत मी तरी तिथे कधी पाहिलेली नाही. हे नवीन काय तुम्ही म्हणताय हे मला माहिती नाही पण राजन पाटलांच्या वर तिथे काम करणारे, प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे तिथले लोक आहेत. त्यांच्याबद्दल आस्था असणारे लोक आहेत. मी स्वतः तिथे अनेक वेळा गेले आहेत तेव्हा राजन पाटलांबद्दल तिथे नेहमी मान सन्मानाचीच साधारण भावना लोकांमध्ये असते. गेल्या म्हणजे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर फॉर्म भरायला त्यातून एक महिला फॉर्म भरायला जाते, तिला अडचण येते, त्याला तुम्ही फक्त राजन पाटलांना कसं जबाबदार धरू शकता. प्रशासन काय करतंय, प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.